हाय, नमस्कार आमच्या भावा बहिणींना. तर काय चाललंय आमच्या भावा बहिणींचं. तर भावा बहिणींनो, तुम्ही कालपासून माझ्या व्हिडिओची वाट बघत असताल. काय ठराविक माझे भाऊ बहीण काय बघत नसताले, काय बघत असताले, बरोबर आहे का नाही. तर रात्री मला किती उशीर झाला तुम्हाला सांगते. माहेरावरून मी इकडं आली. तर रात्री तुम्हाला सांगते 8:30 वाजले मला. 8:30 वाजले. तर कारण की मी एका असं वस्तीवरती राहते आणि वस्तीवर तुम्हाला सांगते असं शॉर्टकटनं रोड आहे यायला. मग तिथं मला लई भीती वाटत होती. तर तुमच्या दाजीला मी बोलवून घेतलं आणि मग तुम्हाला सांगते ती आलं आणि त्यानंतर मग मी घरी आली. आणि एकतर एवढा प्रवास झाला ना, तुम्हाला सांगते वर म्हणजे निमगाव ते बारामती, बारामती ते निमगाव आणि निमगाव ते बारामती असं प्रवास झालेला आहे माझा. एवढा प्रवास झाला ना, त्यात दवाखाना, ऊन, लय हायपर झाली मी तुम्हाला खरं सांगते. आणि मग रात्री 8:30 वाजल्या. जेवण केलं, गोळ्या खाल्ल्या आणि मला सुद्धा नाही. आणि तुम्हाला सांगते झोपली पण ही आपली माया आणलेली कालिका. तर तुम्हाला सांगते की रात्री फोन केला होता मी घरी पोचल्यानंतर ना आव्याला. आव्या होता कुठं गावात. तो म्हणला की अगं मी गावात आलो म्हणला का. तर त्याला म्हणलं की घरी जा. घरी झाल्यानंतर ना मला फोन कर म्हणलं. तू आवाज बसलाय बघा माझ्या कालच्या प्रवासाने. आणि प्रवासामध्ये पाणी असं बिसलरी घेऊन पिणं किंवा फ्रीजमधल्या गार बाटल्या घेऊन पिणं आणलेले भरून. तर माझा असा घसा बसलेला आहे. आणि झोपेतनं पण उठली तुम्हाला सांगते मी आता. 10 वाजता झोपेतनं उठले कारण की मला सुधच नाही. आणि ते गोळ्या खाल्ल्यानंतर ना तर सुधच येत नाही. असा विषय होतो भावा बहिणीनं. तर रात्री मी फोन केला होता घरी फोन केल्यानंतर बोलत होते मी. आता कसं आहे, लढा लागलेला असतो भावा बहिणीनं शरडा करण्याचा ह्याचा त्याचा. पण आता ही एवढी वराडते का नाही, आता काय सांगायचं तुम्हाला. आता शांत बसली, तिच्या गळ्यातनं दावं काढलेलं आहे मी. आता माझं इकडं आणायचं बी कारण एकच होतं भावा बहिणीनं. तिथंच मी ठेवली होती. पण तिथं ठेवल्यानंतर कशाला त्यांना त्रास. तुम्हाला सांगते ते राजा पण भुनभुन करायचा सारखा. त्यामुळं म्हणलं की चला आपलं दुःख संग सुख संग जे काय असेल ते कशाला. कारण की एक चुकी माझ्याकडून झाली भावा बहिणींना. हो का, तुमचं दाजी आलं, या इकडं. इकडे या की. टाके घेऊन आणल्या तर त्यांनी पहिले टाके आणलेले होते गॅसची, पण त्याचं काय झालं, रेग्युलेटर बसला नाही. परत तुमचं दाजी टाकी घेऊन आलं. तुमचं दाजी गेलं आणि मी गेले की तुम्हाला सांगते पाट इतकी जी वराडते का नाही. तर हिचं नाव काय ठेवायचं हो का, हे नाव तुम्हाला दाखवते मी. हो का कसं काय घरात केलंय हो का. आता तिच्या गळ्यातलं मी दावं काढलंय, तिथं उभा राहिली आहे. हल्लं का नाही की वराडतीस तुम्हाला दाखवते मी तरी पण. हो का असं हिचं नाव काय ठेवायचं हे मला सुचवा नक्कीच. मुतून हागून राडा केलाय सगळा घरात. आपल्या ऐकत बसली होती गाणी, मी ती गाणी ऐकायचं आलं होतं. आणि गाणी लावल्यावर पण मॅडम गप्प पडते ते ह्या. तर हिचं नाव तिकडं लक्ष्मी ठेवलेलं होतं आम्ही, म्हणजे काळू बाळू आणि लक्ष्मी. पण तुम्हाला सांगते राजाच्या बायकोचं काय म्हणणं आहे की आता तिकडं नेली म्हणला तिचं नाव बदला. तर भावा बहिणीने हिचं नाव काय बदलावं, म्हणजे सुचवा मला चांगलं नाव. मला तर कारण की हे काळे आहे तर माझं मी असं म्हणजे विचार केला होता की हिचं नाव कालिका ठेवा. काली 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 नाव ठेवावं असं माझ्या विचाराने मी सांगते बरं का. करायची मला असं वाटलं की हिचं नाव काली ठेवावं. तुम्हाला जर एक चांगलं असं नाव म्हणजे चांगलं नाव सुचलं तर मला नक्कीच कमेंटमध्ये सांगा. मी नक्की ते ठेवायचा प्रयत्न करेन. बरोबर आहे का नाही. तर चला आता तुम्हाला तिची गंमत दाखवते. मी असं बाहेर गेली की वर्गातच बाहेर पळते. म्हणजे तिला असं माणसातली सवय आहे, तिथं माणसात होती. आता भावा बहिणीनं एक चुकी माझ्याकडं झाली बरं का. पण ती चुकी माझ्याकडून अशी जाणून बुजून
झालेले नाही भाऊ बहिणीनं, कारण की का इकडे जर आणायचे म्हणले तर मला अजिबात जागा नाही. तुम्हाला दाखवते का हे बघा, ही एवढीशी बोळ आहे ही, आणि त्यालाच ही दरवाजा माझा घराचा. आता घराचा कलर ही गेलेला आहे. काय भाऊ बहिणी कलर हे मारून घे योग्य, आपण सध्या तर काय कलरचं नाही बरं का डोक्यात. दवाखानं हे महाग आहेत आमच्या लाकलपड. आता तुम्हाला दाखवते. मग इथं कशी माझ्या पण चुकी केली ही, मी काय असं मुद्दा म्हणून नाही केलेली चुकी. हो का, लागलीच वरडायला बघा. हो का, आली बाय, आहे का आली. जिकडं जाईल तिकडं तिला महाग पाहिजे, ओरडतच पळते. हो का, इकडं गॅस आणलाय तुमचं दाजी, गॅस जातात. आता घरातला पसारा काढायचा आहे मला. काय बसतोय का नाही रेग्युलेटर मध्ये? काय आता 15 वर्ष झाले की वापरतोय आपण. मग जायचं नाही म्हणून रेग्युलेटर. घरात मैदाळा राहणार, मला साफसफाई करायचं. घर मग चांगलं आहे, पण हे कलर नसल्यामुळं असं दिसतंय. तर बघू आता कलर. काहीच प्रॉब्लेम तुमच्या दाजीच्या तोंडात एक सारखी शिवी असते बघा. बाबा काय देतात दिला मला डॉक्टरनं, 2 तास घाम काढला माझा. हो का, हे जिकडं जाईल तिकडंच ही माझ्या भाग आहे. काय बेलर का ठेवला इथं आता असं? तिथे पाण्याला हे आमचा देव बाप्पा आहे तर स्वामी. हे आता लय पसारा पडला, पसारा असारा. हे सकाळी एवढं गहू ठेवलं होतं काय त्याच्यामुळं तुम्ही? नाही ग, गहू ठेवलं होतं. मॅडम बघा हो का, काय आता टाकीमधून घेतलं सारखी घेतली. गाडी घेऊन जा ना, गाडी टाकी ही पेट्रोल फुल केली की मी. बरोबर तुझी गाडी चांगली होती. गाडी घेऊन जा, गाडीची ही राहू द्या चालू रनिंग, बंद नका ठेवू. अजून पसारा काढायचा आहे घरातला आम्हाला भावा बहिणीने, मैदाळा पसारा आहे. या घराला मी बी म्हणते कलरच मारून घ्यावा पाऊस झाल्यावर. पाऊस झाल्यावर कपाट बाहेर काढायचंय आज. हे कोणी हे कोणी काय डोकं फिरलं का? तिला बोर्ड आता लाईटीचा, तिकडे बोर्ड आता परत फिटिंगला बघावं लागेल त्याला. तिथे फिटिंग बघून ती बोर्ड कुठं लाईट आहे, 10-6 वाजता गेल्या फिटिंग बघून ह्या बिताडाला मारून घ्या. हे बिताड बाहेर काढायचं, हे बिताडाला स्क्रू मशीन लागेल. मशीन आहे का लाईट गेल्या आणते तिथे. लाईट नसते ना 6-10 येते लाईट, उद्या करायला येईल मोकाच होती बोर्ड. ते कपाट बाहेर काढ, मला जागा करायची घरात. लय पसारा असारा झाला, उगं मोकळ्यात नको. हे आज हो का, एवढी जागा आहे ही. कशा शिरडं बांधायचे सांगा तुम्ही. इकडे मला बाथरूम बांधायचं होतं. आले बघा का, जिकडे आम्ही जाईल तिकडेच येते पाठ. या इकडे चल, या मैना चल मैनो. शिवरीचा पाला खाते यावं हे चांगले. याराच्या कडेने हे असा ऊस असतो का, सगळा ऊसच आहे. जिकडं बघल तिकडं ऊस.
दुसरी झाडं नाही ते खावत. इथं कडेपत्ता आहे, आंब्याचं झाड आले या चांगलं. ती रॅक इकून टाका किंवा होय, ही रॅक इकून टाका की. हा बोलवा बोलवा. नाहीतर एक कलर तरी द्या त्याला धुवून.